आजचा 13व्याचा विधी आहे. या देवस्थानचे अध्यक्ष अगदी संस्थान ट्रस्ट झालं आणि तिथपासून तर शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी संस्थांची सेवा केली, भैरवनाथाची सेवा केली. आता जुना सगळा इतिहास जर पाहायचा ठरला तर आज कीर्तन जवळजवळ सगळं त्यांची जी काही कीर्ती राहिलेली तेच वर्णन करण्यामध्ये आपण कीर्तन करणार आहोत. अशोकराव कोलते हे आज सगळं वैभव आपल्याला दिसतंय. हा सभामंडप आहे, कीर्तन मंडप आहे, पाकशाळा आहे, पुढं महाद्वार आहे, त्याच्या पुढं गोपूर महाद्वार आहे आणि पुढं भव्य दिव्य भगवान श्री कालभैरवनाथाचं मंदिर आहे. संपूर्ण परिसर आहे, संपूर्ण वाल कंपाऊंड आहे, भक्तनिवास आहे. या ठिकाणी संपूर्ण ही स्वच्छता, झाडं झुडपं, हे सगळं जे श्री कालभैरवनाथाचं वैभव आहे हे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान. ज्यांच्या आशीर्वादानं, श्री समर्थ सद्गुरू कृष्णगिरी बाबांच्या आशीर्वादानं आणि पूजनीय गुरुवर्य श्री गुरु बाबाजी यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आज्ञेनं सन्माननीय वैकुंठवासी अशोकरावजी कोलते पाटील अध्यक्ष यांनी सर्व त्यांच्या काळातील आणि आताही जे सर्व विश्वस्त मंडळ आहे या सर्वांना बरोबर घेऊन बाबाजी जसं सांगतील इथं असं करायचंय, हे भक्तनिवास असं बांधायचंय, हा कीर्तन मंडप असा करायचा, ज्या ज्या वेळेस जशा सूचना दिल्या त्या त्या सूचनेचं तंतोतंत पालन करून हे वैभव बाबांच्या मार्गदर्शनानं, आशीर्वादानं अध्यक्षांनी हे आत्तापर्यंत उभं करून सांभाळलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहिली गोष्ट इथं जर हे उभं राहण्याचं कारण जर कोणतं असेल, परमार्थ मार्ग, हे कीर्तन असेल, या ठिकाणी हे सगळं अगदी जसं देवगडला आहे, जसं ज्ञानेश्वरी मंदिरात आहे, जसं इतर तीर्थक्षेत्रावर पारमार्थिक कार्य जे आहे जसं चालतंय तसंच हे करण्यासाठी काही गोष्टी इथल्या बंद कराव्या लागल्या.